ररून त्यात अनेक सजीव आणले. पुढे हयग्रीव राक्षसाचा वध करून मत्स्यावताराने चोरलेले वेद परत मिळवून ब्रह्मदेवाकडे सुपूर्द केले. प्रलय थांबले. पृथ्वीवर नव्या युगाची सुरुवात झाली. मत्स्यावताराचे कार्य संपन्न झाले. दुर्वास ऋषींच्या श्रापामुळे देवराज इंद्राचे ऐश्वर्य आणि तेज नष्ट झाले होते. देव शक्तिहीन झाले आणि त्यांच्यावर असुरांनी वर्चस्व गाजवले. पृथ्वीवर अन्याय आणि अराजकता वाढली. तेव्हा करुणामय भगवान विष्णूंनी देवांना एक उपाय सुचवला. हा उपाय होता अमृताची प्राप्ती. पण अमृत मिळवण्यासाठी त्यांना एक प्रचंड कार्य करावे लागणार होते. क्षीरसागराचे मंथन. अखेर देव आणि दानव एकत्र आले. त्यांनी वासुकी नागाला दोरी बनवून मंदार पर्वताला मंथनासाठी वापरले. देवांनी